आपण आता महत्त्वाच्या घडामोडींकडे वळणार आहोत। हा विषय फक्त राजकारणाशी निगडित नाही तर वेगवेगळ्या महत्त्वाच्या संकेतांचा विषय आहे। जसं आता आपण बघितलं की आरोप प्रत्यारोपांचा सगळा सिलसिला बघायला मिळाला। महाविकास आघाडीच्या सत्तेत पुरंदरच्या प्रस्तावित विमानतळाच्या जागेवरून सुद्धा शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये वाद रंगला होता। अजित पवारांनी विमानतळाच्या जागेत बदल केल्याचा आरोप शिवसेनेचे नेते विजय शिवतारेंनी केला होता। पण आता उपमुख्यमंत्री फडणवीसांनी तो निर्णय फिरवलेला आहे। त्यामुळे अजित पवार बॅकफूटवर गेले अशी चर्चा आहे। पुणे जिल्ह्याच्या खेड तालुक्यातील प्रस्तावित विमानतळ पुरंदर तालुक्यात हलवल्यानंतर त्याच्या जागेवरून बराच वाद रंगला होता। 2014 मध्ये तत्कालीन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पुरंदर विमानतळाची जागा निश्चित केली होती। मात्र 2019 मध्ये मविया सरकार सत्तेत येताच विमानतळाची जागा 20 किलोमीटरनं बारामतीकडे सरकवण्यात आली होती। त्याकरता तत्कालीन उपमुख्यमंत्री अजित पवारांनी आपलं राजकीय वजन खर्ची घातलं होतं। पण राज्यात पुन्हा महायुतीचं सरकार येताच फडणवीसांनी पुरंदरचं विमानतळ पुन्हा मूळ जागेवर आणलंय। मागच्या काळातच पुरंदर एअरपोर्टच्या संदर्भात सगळ्या केंद्र सरकारच्या आणि डिफेन्सच्या परवानग्या आपण घेतल्या, परंतु नंतर मध्यंतरीच्या काळात ते अजून 20 किलोमीटर पलीकडे शिफ्ट करण्याबाबत त्यावेळच्या सरकारमध्ये विचार चालला होता। मात्र ती जागा फिजिबल नाही हे लक्षात आल्यानंतर आता पुन्हा नवीन सरकार आल्यावर पुरंदरलाच एअरपोर्ट करायचा असा निर्णय आम्ही घेतलाय। खरं तर महाविकास आघाडीच्या काळात पुरंदर विमानतळावरून बराच वाद रंगला होता। विमानतळाची जागा बदलल्याच्या अजित पवारांच्या त्या निर्णयाचा पुरंदरमधील शिवसेना नेते विजय शिवतारे यांनी उघड विरोधही केला होता। तत्कालीन मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंकडे त्यांनी तक्रारही केली होती, मात्र त्याचा फारसा काही उपयोग झाला नव्हता। पण आता महायुतीच्या सत्तेत राजकीय चित्र बदललंय। मविया सरकारच्या काळात विमानतळाविषयी अजित पवारांनी घेतलेला निर्णय फडणवीसांनी फिरवलाय। याविषयी अजित पवारांना विचारलं असता त्यांनी हे उत्तर दिलंय। पुरंदरचं एअरपोर्ट आता देवेंद्रजींनी सांगितले की पुन्हा पहिल्याच जागा होणार, मधला आपला मवियाच्या काळात प्रस्ताव बारामतीच्या या संदर्भामध्ये टेक्निकल दृष्ट्या तिथल्या स्थानिक लोकांना विश्वासामध्ये घेऊन, कारण काय आपण कुठेही करायचं ठरवलं तर तसं होत नसतं। आपल्या इथं हा विमानतळ हा संरक्षण विभागाचा आहे, हाही देशाच्या संरक्षणाच्या दृष्टिकोनातून महत्त्वाचा आहे। महाविकास आघाडीच्या काळात अजित पवारांनी पुरंदर विमानतळाच्या जागेचा मुद्दा प्रतिष्ठेचा केला होता, मात्र महायुतीत त्यांनी एक पाऊल मागे तर घेतलं नाही ना, अशी चर्चा राजकीय वर्तुळात रंगली आहे। थेट विमानतळ रिळे या गावाकडे वळवण्याचा प्रयत्न केला होता। तेथील शेतकऱ्यांनी त्या ठिकाणी असलेली बागायती जमीन जात असल्याचा आरोप केल्यामुळे ह्या 7 गावामध्ये विमानतळ नको असा हट्ट धरल्याने ते विमानतळ रिळे या ठिकाणी वळवण्याचा प्रयत्न करण्यात आला होता आणि ते विमानतळ बारामतीच्या नजीक जात होतं। मात्र आज देवेंद्र फडणवीस यांनी परत एकदा विमानतळ पुण्याच्यासाठी करण्यात येईल अशी घोषणा केल्याने हा पुन्हा एकदा मुद्दा चर्चेत आला आहे। मविया सरकारच्या काळात पुणे जिल्ह्याच्या बाबतीत अजित पवारांचा शब्द हा अंतिम शब्द मानला जात होता, पण महायुती सरकारमध्ये चित्र पालटलंय आणि त्याची प्रचिती पुरंदर विमानतळ जागेच्या प्रकरणातून आली आहे। पुण्याहून चंद्रकांत फुंदेसह ब्युरो रिपोर्ट, न्यूज 18 लोकमत।